नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी मृणाली तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आणि आता वाजले सकाळचे 9 आणि आज सकाळ सकाळ श्रीषा उठली आणि खाली गेली होती बाबांसोबत रोजच्या रुटीन प्रमाणे। आणि तिला ना इथे बावा झालाय, दाखव। तर तिला ना गाडीचा हँडल थोडासा लागला आणि मगाशी जरा जास्त रक्त येत होतं। आता मी तिला क्रीम वगैरे लावून थोडी साफ केली जखम, तर आता जरा बरं वाटतंय तिला। तर तिला ना हे पहिल्यांदा असं काहीतरी लागलंय, हाँ इकडे इकडे, हाँ। आणि अशी जखम ना तिला पहिल्यांदा झाली आहे आतापर्यंत, कारण ना असं क्वचितच झालेलं आहे की ती पडली आहे घरामध्ये, कारण ती खूप जपून वागते त्यामुळं बर। आणि तिला ना ती साधी घरात पण कुठे पडत नाही कधीच, आणि आज तिला पहिल्यांदा असं रक्त वगैरे पहिल्यांदा आलंय तिला, म्हणून ती जरा सकाळपासून शांत होती। आता जरा तिला खायला वगैरे घातलं आणि त्यानंतर मॅडम जरा मस्त जरा खेळतायत। हो, तुला बाबा कुठे झाला दाखव, कसं काय झालं? आणि बाबा तुला बाबाकडून, बाबांकडून चुकून झाला ना? ओके, अच्छा। आता काय करायचं आपण? आता काय करायचं आपण? तू सांग। आपण क्रीम लावायची, काय लावायचं आपण? टिम। आणि आपल्याला कुठे जायचंय संध्याकाळी? ओके, ऑफिसला। ऑफिसला ती म्हणतीये मी स्कूलला चालले, तू ऑफिसला जा। बर ठीक आहे, अजून काय? ओके, तर आमचं हे असं चालू राहील। जस्ट हेअर कट करून आलीये आणि तुम्ही बघू शकता मी खूप जास्त केस कट केलेत। मला खूप दिवसांपासून केस कट करायचे होते, पण मला ना वेळच मिळत नव्हता आणि करू का नको असं सारखं वाटत होतं। आणि फायनली मी आज केस कट केलेले आहेत आणि मला छान वाटतंय। माझे केस ना खूप जास्त मोठे होते, म्हणजे कमरेच्या खाली होते, पण ना त्यांना असं जे म्हणतो ना आपण स्मूथनेस नव्हता, किंवा असे छान असे कुठेतरी मोकळे सोडून जावेत अशा प्रकारचे ते केसच नव्हते, आणि म्हणून मी ते केस कट केले। आणि ना मला पण थोडं वाईट वाटत होतं, कारण एवढे मोठे केस कट करायचे म्हटल्यानंतर थोडंसं असं कसं तरी वाटत होतं, पण म्हटलं नको आता, कारण कुठे मोकळे सोडून जाऊशी वाटत नव्हते ते केस, आणि जमत पण नव्हतं हँडल करायला तेवढं की त्याचं तेल मालिश वगैरे वगैरे। आणि फायनली मी केस कट केलेले आहेत आणि मला छान वाटतंय, कारण ना खूप दिवसांपासून असं काहीतरी ओझं असं कमी झाल्यासारखं वाटतंय मला। मी सगळे शॅम्पू बिंपू सगळं ट्राय करून झालेलं आहे माझं, लव ब्युटी प्लॅनेट सगळं झालंय, पण मला असं छान नव्हतं वाटत। पण आता मला छान वाटतंय की बाबा ॲटलिस्ट आपण मोकळे सोडून 4 लोकांच्यात तरी जाऊ शकतो, किंवा बांधून ॲटलिस्ट ते मागून तरी असं पोनी बांधली ना मी, की मलाच असं कसं तरी वाटायचं यार चांगलं नाही वाटत, एक शेंडी खाली लोंबतीये, तसं नको वाटत होतं मला, आणि म्हणून मी केस कट केलेत, पण मला आता छान वाटतंय। तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5 आणि आता आम्ही आवरून निघालोय यांच्या ऑफिसमध्ये। तर यांच्या ऑफिसमध्ये ॲन्युअल डेचं सेलिब्रेशन आहे एक, त्यानिमित्ताने आम्ही मस्त असे दोघी छान छान तयार झालोय, आणि तिचे पप्पा आत्ता दुकानात गेलेत। तर आम्ही आवरून निघालोय आत्ता, आणि अजून आम्हाला ऑलमोस्ट 1 ते 1.5 तास लागणार आहेत तिकडे पोहोचायला। 5:30-6चा टाईम आहे काहीतरी इव्हेंटचा, आणि आम्हाला खरं तर काय माहिती लेट होतंय का काय होतंय, पण ह्या मॅडम झोपल्या होत्या, आणि नंतर मी आल्यानंतर मग मी तिला जेवायला वगैरे घातलं, आणि आता मी निघालोय। आता मी ही नेसलेली आहे आईंची साडी, आणि श्रीशूने घातलाय मस्त असा एक वेस्टर्न ड्रेस, जो मी तिला उभी राहील ना तेव्हा तुम्हाला दाखवेल, आणि तो तिने चूज करून आणलेला आहे बाय द वे। तर असं आम्ही मस्त निघालोय आत्ता, आणि बघूयात आता किती वाजता पोहोचतोय, कारण आता जाम ट्रॅफिक लागणार आहे आणि माहित नाही आता काय होतंय पुढे। तर ना मला हे बोलले होते की आमच्या ॲन्युअल डेचं सेलिब्रेशन आहे, तुला काय घालायचं ते घाल, ड्रेस घाल, साडी घाल, साडी नेस, काय पण कर,
पण मला ना साडी जरा जास्त बरी वाटते, अशी थोडी आपल्यातली वाटते, म्हणून मग मी साडी नेसायचं ठरवलं आणि छानपैकी अशी मस्त आईंची साडी नेसलेली. आम्ही तिकडे ऑफिसमध्ये गेल्यावर ना सगळीकडे भरपूर असे पोस्टर्स लावलेले होते आणि त्यातल्या बऱ्यापैकी म्हणजे निम्मे पोस्टर्स हे यांनी बनवलेले होते. त्यामुळे मला ते सगळं बघून खूप छान वाटलं. आणि बाकी संगीताचा कार्यक्रम होता, त्यानंतर भरपूर असे अवॉर्ड्स दिले गेले आणि ते सगळं बघून खूप खूप छान वाटलं. काय काढायचं तुला? बलून काय? बटरफ्लाय. ओके. ओके थँक्यू बोल. थँक्यू बोल ना. तर आता आमचा इव्हेंट वगैरे सगळं झालंय. आम्ही मस्त जेवण वगैरे करून आता घरी निघालोय. तर 10:30 वाजत आलेत आणि आमच्या गाडीला 2 ड्रायव्हर आहेत. हे बघा, तिला माझ्या मांडीवर बसायचं नाही म्हणून ती पप्पाच्या मांडीवर बसलीये आणि गाडी चालवायला शिकतीये. तर आता मी चाललोय घरी. तर आम्ही येता थांबलो होतो FC रोडच्या इथं. काय मेरिडियन आईस्क्रीम पार्लर आहे आणि ते खूप फेमस आहे असं मी ऐकलं होतं, म्हणून तिथे थांबलो होतो आम्ही. आणि इकडे मी माझ्यासाठी ब्राउनी आणि ब्राउनी बस्ट घेतलंय. आणि इकडे श्रीशा आणि पप्पांसाठी व्हॅनिला आणि बटरस्कॉच आणि केसर. तर आता आम्ही घरी आलोय आणि श्रीशा गाडीतच झोपली आणि जेव्हा आम्ही दाराजवळ आलो तेव्हा लक्षात आलं की आमची चावी गाडीतच राहिली आहे, म्हणून ते चावी आणण्यासाठी खाली गेलेत. आता येतील. मग झालं आजच्या दिवसापुरतं एवढं सगळं होतं आणि इव्हेंट खूप मस्त झाला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. थँक्स फॉर वॉचिंग.